गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आज आलोय एक नवीन ठिकाणी, नवीन नाही जुनच ठिकाणी आपलं गोरक्षनाथ गडावर चाललोय. तर मध्ये मला एक आवलिया माणूस भेटले. तर ते पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की हे पांढरपुळात सगळी माका आणि हे देतात. येताना आता बघितलं, दररोज येताना हेवीट भट्टीवरती मुलं आहेत, त्यांना ते दररोज बिस्किट वाटतात आणि वरती गाया आहेत त्यांच्यासाठी हा चारा घेऊन येतात. तर आपण कुठून येत आहे? वांबरीतून येतात. तर त्या दिवशी मी सांगितलं होतं की सगळं ते अन्नधान्य गोळा करून सगळ्या पक्ष्यांना ठेवतात आणि 300 मोर आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर त्या सर्वांना, आणि हे बघा आपलं इंडिया आणि भारतामधला फरक बघा. भगवंताने आपल्याला खूप चांगलं आयुष्य दिलं, पण अजून पण ह्या मुलांची अवस्था आणि यांची गरिबी खूपच आहे. देवाने आपल्याला दिलंय त्यातलंच हे माणूस ते थोडेसे देवाने दिलेलंच ते थोडस दान करतात आणि हे समाजात चांगलं काम करतात. आणि मी नेहमी बघतोय दररोज यांना 12ही महिने हा गायांना चारा देतात. तर अशीच सेवा त्यांच्याकडून घडायला पाहिजे. आणि आपण पण याचं भान ठेवून गोरक्षनाथ गडावर पांढरपुळ आहे किंवा कुठं आपल्या जवळपास असेल गोशाळा आहे, 300 मोर आहेत, आणि अशा ठिकाणी द्यायला पाहिजे, आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून. आणि ह्या मुलांना बघितल्यावर वाईट वाटलं. आपल्या मुलांना खूप चांगलं आयुष्य भेटलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपल्या मुलांनी पण चांगला केला पाहिजे. माणूस म्हणतो ना, कमळ आहे ना नेहमी किचड मध्ये फुलतं. चांगल्या घरात पण कमळ फुललं पाहिजे. आपल्या मुलांना त्याची जाणीव झाली पाहिजे. तर थँक्यू. ओके, यू आर ग्रेट. थँक्यू. तर चाल, आज बघा आजची राईट 50 किलोमीटरची अजून घाट राहिला, पण बघून थोडस मनाला हे वाटलं, हळवीपणा जाणवला. अरे यार, असं पण असतं. ओके, तर आता काय बोलावं काही कळत नाही. असं बघितल्यानंतर आहे ना थोडस मन कळवळ. त्यामुळं फार काही न बोलता शक्य झालं गोरगरिबांना थोडे आपल्यापेक्षा त्यांना आपण मदत केली पाहिजे. गुड मॉर्निंग, बाय बाय. तसंच अजून एक सांगायचं, मी व्हिडिओ करतो, लाईव्ह करतो, रील बनवतो, टाकतो, परंतु मला एक जाणवलंय, लोकांना आनंदी लोक बघायला आवडत नाहीत. त्यांना त्यांचं दुःख सांगणारे लोक आवडतात. खूप आनंदी, खूप हसरा, हे समाजाला न आवडणारी गोष्ट आहे. कारण त्या समाजात आपण राहतो, त्यामुळं नेहमी हसताना मी व्हिडिओ काढतो आणि लाईव्ह असतो. परत एकदा गुड मॉर्निंग अँड बाय बाय.